माय फ्रेंड, आई कुठे? झोपली आहे? अरे कोण आलंय? तू इथे काय करतोस? तू इथे काय करतेस? म्हणजे अगं ताप आहे ना तुला नेहा? अरे झोप जा जाऊन. तुला ऑफिसला जायला उशीर झाला तर घारतोंडेसर ओरडतील रे. तर घारतोंडे सरांना विचारूनच मी आलोय, तू त्याची काळजी करू नकोस. तू उभी काय? तू आधी बस. अरे बस यश, बस बस. वेडी आहेस का? ताप आलाय तुला. तू पड थोडा वेळ. अरे यश काय करतोस तू? नेहा अगं ताप आलाय तुला, इट्स क्रिटिकल. यश ताप आलाय, ह्यात क्रिटिकल काय? एक गोळी घेतली की बरं वाटेल. बरं मला सांग, डॉक्टरांनी कुठली गोळी दिली आहे तुला? दाखव. डॉक्टरांनी नाही सांगितलंय, माझी नेहमीची गोळी मेडिकल स्टोअर मध्ये मिळते. मेडिकल? आर यू सिरियस? अशा कुठल्याही गोळ्या घ्यायच्या नसतात, डॉक्टरांनी सांगितलेल्याच गोळ्या घ्यायच्या असतात, कळलं? जीवाशी खेळता यार तुम्ही लोक. तू उठ, चल आपण ब्लड टेस्ट करूया. चल. काय ब्लड टेस्ट? यश अरे साधा ताप आहे. ओके. Dr. Joseph, hi. Are you at the hospital? Hospital? Okay. Can you send an ambulance as fast as possible? I'll send you the address. Ambulance? Yeah. And we also need to do a few blood tests. I think we need to admit. Okay. यश ताप आल्यावर ऍडमिट कोण होतं? तापातच लोक ऍडमिट होतात. मी काय ऍडमिट होणार नाही. हे बघ, माझी नेहमीचं औषध आहे, मेडिकल स्टोअर मध्ये मिळेल ते घेऊन ये, मला बरं वाटेल. मी ऍडमिट पण होणार नाही आणि मी काही टेस्ट पण करणार नाही. उगाच 2-5 हजार रुपये खर्च होतात, टेस्ट मध्ये काही येत पण नाही आणि पैसे पण वाया जातात. मी काही करणार नाही. व्हॉट? पैसे वाया जातात म्हणून ब्लड टेस्ट नाही करायची? आणि त्या रिपोर्ट मध्ये काही नाही आलं तर चांगलंच आहे ना, प्रॉब्लेम काय आहे? यश तू बस, मी जाऊन घेऊन येते गोळी. 1 मिनिट, तू बस. आणतो मी. मला नाव सांग काय गोळीचं. तू मेडिकल स्टोअर मध्ये जा, त्यांना माहितीये, सांग नेहा मॅमला ताप आलाय, ते देतील औषध. तुला गोळीचं नावही नाही माहिती? तू जातोय की मी जाऊ? मी जातोय. तू विचार लक्ष ठेवा फ्रेंड, तुला कुठे जाऊ देऊ नको. मी जाऊन औषध घेऊन येतो. क्रांती, गुजराती म्हणून येतील, त्यांना अपॉइंटमेंट शिवाय थेट आत पाठवा, जरा काम आहे. राहुल, मला जरा लंच टाइम नंतर आत येऊन भेट. ओके? बरं झालं पवार तुम्ही भेटलात. ही फाईल थँक्यू. लास्ट मंथचे प्रॉफिट आणि लॉस याच्यात अपडेटेड नाही आहेत, थोडं जरा चेक करा. बघून घेतो सर. काय सँडल तुटली आहे का? नाही सर, मला ना खूप गरगरतंय आणि ताप वाटतोय. हा मग हे इकडे हे असतील ना ते घारतोंडे, त्यांना सांगा आणि सुट्टी घेऊन घरी जा. हो सर. अरे यार, हे काकू आता इथे का आली आहे? स्टॅच्यू. काय झालं ग बाळा? फ्रेंडने सांगितलंय ना आईला उठू द्यायचं नाही. बाळा, तुझ्या इंजेक्शनची वेळ झाली आहे ना, मला उठावंच लागेल. अगं आई, आई मला फ्रेंड ओरडेल. आई आले बाळा, ये बस, इंजेक्शन देते तुला. आई मी काल बॅड गर्ल सारखी वागली म्हणून तुला ताप आला का? नाही ग बाळा, तुझी आई थोडी दमली होती ना, म्हणून ताप आला. उद्यापर्यंत तर ताप पळून जाईल. ए फ्रेंड, तिकडे का उभा आहेस? आत ये ना. इंजेक्शन?
मला डायबिटीज आहे ना, म्हणून रोज इंजेक्शन घ्यावं लागतं. परी 2 वर्षाची होती ना तेव्हापासून तिला डायबिटीज. तिला रोज एक इंजेक्शन घ्यावं लागतं. तू थांब, मी देतो इंजेक्शन. मी देतो. हातावर ना? हा तिथेच. तू घाबरू नको बेटा. हात लूज राहू दे. हा, राहू दे. हा? तुला नाही जमणार. मी देते. खरंय, यासाठी आईच व्हावं लागतं. त्यासाठी बाई व्हावं लागतं. यश कुठे आहे? यश कुठे आहे? यश बाहेर गेला. बाहेर म्हणजे कुठे? मीटिंगला. कोणाबरोबर आहे मीटिंग? मला माहित नाही. तुला माहित नाही यशची कोणाबरोबर मीटिंग आहे? आश्चर्य आहे. सिमी, हे सगळं तुम्ही मला विचारताय का? मग तुम्ही हे सगळं थेट यशशी बोलावं आणि मग सॉरी सिमी, पण मला खरंच माहिती नाहीये. तुम्ही प्लीज यशशी थेट बोला. समीर, तू आमच्या घरी वाटेल तेव्हा येतोस, वाटेल तसं वागतोस. ते सगळं सहन करतो आम्ही, पण घर आणि ऑफिस यामध्ये काही फरक असतो नाही का? सिमी, तुम्हाला म्हणायचंय काय? पप्पांबरोबर नेहमी चेस खेळतोस ना तू? हो. प्याद्याने कधीही स्वतःला राजा समजायचं नसतं. प्यादी अनेक असतात, राजा एकच असतो. यू आर राईट सिमी, यू आर ऍब्सोल्युटली राईट. राजा हा एकच असतो. जो की आपला यश आहे. तोच एक राजा आहे. बाकी मग सगळेच प्यादे आहेत, है ना? हो सॉरी. अरे, यशचाच फोन आहे. हॅलो. हॅलो, यशवर्धन चौधरी, आहात कुठे तुम्ही? तुला सांगितलं ना, मी मेहतांबरोबर मीटिंग मध्ये. बॉस तुला इकडे यायला किती वेळ आहे? खूप महत्वाच्या मुद्द्यांवर डिस्कस करतो, तर डिस्टर्ब नको करू.
अरे यार डोंट डिस्टर्ब, काय इकडे राडे झालेत. ही सिम्मी आली ऑफिस मध्ये आणि फुकटच मला पकवती यार. तू ऐक 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 यश, ऐक ना, तू ताबडतोब परत ये, नाही तर आपलं भांडण फुटेल. तू एक काम कर, तू ऑफिस मधनं निघ. अरे पण मी तिला काय सांगून निघू? काही सांग समीर, महत्वाच्या मीटिंग साठी जातो असं सांग आणि निघ. ओके हे बघ, आता मी फार वेळ बोलू नाही शकत. ओके बाय. सुरेश, जरा काम आहे, मी निघतोय. समीर कुठे गेला? माहित नाही मॅडम, सर फक्त निघतोय म्हणाले. तुला पण नाही येत का? येतं एक मिनिट. हा मी तुला दाखवते. ए थांब थांब थांब. काहीतरी बोलायचं होतं ना, मग बोल ना. आजोबा, तुमचा यशशी काही कॉन्टॅक्ट झाला का? नाही, सकाळपासून काहीच बोलणार नाही. ऑफिसला गेला ना तो. तूही ऑफिसला गेला होतास ना, मग तू लवकर का आला? हो, नाही नाही, मी ऑफिसला गेलो होतो, पण मी जरा लवकर बाहेर पडलो. यश एका मीटिंग साठी जातो म्हणून गेला. म्हणजे तसं दिवसभरात माझं एकदा बोलणं झालं त्याच्याशी, पण थोडस गडबडीत वाटलं. आता कुठे काहीच माहित नाही, घरी नाही, ऑफिसमध्ये नाही, त्याचा फोनही लागत नाही. काय सांगतो? अहो आजोबा, तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊ, मी करतो त्याला कॉन्टॅक्ट आणि सांगतो तुम्हाला. ओके? अरे टेन्शन नाही, मला आनंद झालाय, अतिशय आनंद. आनंद कशाबद्दल? अरे आयुष्यात पहिल्यांदा तुला न सांगता कुठेतरी गेला तो. नाही तर आपले नेहमी नवरा बायको सारखे हिंडत असतो तुम्ही दोघं. म्हणजे नाचून येईल अशी आशा करायला हरकत नाही. अरे तुझं काय चेहरा गोंधळल्यासारखं आहे. कमान, मस्त आनंद. जा जा चेस खेळू, जा घेऊन ये, जा घेऊन ये. आजोबा वा वा वा. परी, ए परी, हे तेच गार्डन आहे का जिथे आपण गेलो होतो? हा तेच तेच तेच. ही मी, हा तू, ही आई. यश, अरे तू इतक्या वेळ थांबलायस. सॉरी हा, मला जरा डुलकी लागली. सॉरी काय अगं, मी परीला कंपनी म्हणून थांबलोय. इट्स ओके, परफेक्टली ऑल राईट. पण तू का उठली, कसं वाटतंय तुला आता? थोडी कणकण आहे अजून, पण या म्हणून तुला सांगतोय, तू जाऊन थोडा वेळ आराम कर ना. मी आहे ना, मी थांबतो, नो प्रॉब्लेम, सिरियसली. नाही नाही, परीला भूक लागली असेल, मी पटकन काहीतरी करते.
हो या, मी मागवतो ना काहीतरी. सांग काय मागवायचंय. नको नको, बाहेरचं नको मागूस. मला बरं नाहीये आणि उगाच पैसे खर्च होतात. बाहेरचं नको, मी पटकन बनवते ना काहीतरी. अगं नेहा, पण मी बरं ठीक आहे, तू थांब. मी बघतो, मी करतो काहीतरी. तू तू खरंच जा, आराम कर. नको, परीला पण भूक लागली असेल, मी पटकन करते काहीतरी. परी, तुला भूक लागली? हो, काय खाशील? मोदक, चपाती, भाजी, भात सगळं खाणार. मोदक? तिला मुगाची खिचडी पण चालेल, मी पटकन करते 5 मिनिटात. मुगाची खिचडी ग्रेट, माझी स्पेशालिटी आहे. मी बनवतो. तुला येते? ऑफकोर्स. अगं मी म्हणजे एकटा राहतो ना, त्यामुळे बऱ्याचदा मी हे मुगाची डाळ, मुगाची खिचडी करून खात असतो. खरंच? मी आहे ना, मी बघ. Yes. तू आराम कर, आराम कर. हे ऑटोमॅटिक बिघडलंय बहुतेक. यश, लायटर तिथेच ठेवलं असेल. लाईटर? हा, लायटर पेटत नाहीये. लायटर पेटत नाहीये? अरे देवा, गॅस संपला असेल बहुतेक. थांब, मी आले. चल बाळा. काय झालं? हे लायटर पेटत नाही. लायटर नाही रे, गॅस. सर हो, बस. ठीक, मी म्हणत होतो मी बाहेरनं ऑर्डर करतो पटकन. गॅस संपला असेल. ऑर्डर गॅस संपला. हो, मग आता कोणाला फोन करायला लागेल? फोन कशाला करायचा? बाहेर सिलेंडर आहे, तो मी आणते. नाही नाही, तू कुठे आणते? मी आणतो. परी, बाळा, यशला दाखव गॅस कुठे. कोण म्हणते ह्याच्यात फक्त गॅस असतो? काय? काय नाही. काय करायचं याचं? तू काढतोस? ओके. हे उघड ना. हा? हे उघड ना. काय करतोयस? ते अडकलंय, ते नाही निघणार. यश, हा. ते दाबायचं असतं आणि मग खेचायचं असतं. मी करू? नाही, मी करतो ना. यश, तुला हेही चल. पण नेहा, ते पुल करायचं आणि खेचायचं. आणतो. ओके. एक मिनिट, तू आत नको ठेवूस. तो मोठा आहे, तो आत जात नाही. मग आता असंच इथे बाहेरच? यश, तुला साधा सिलेंडर लावता येत नाही, तू खिचडी काय बनवणार? सी नेहा, ऍक्च्युली मला अगं पाईप्ड गॅसची सवय आहे. पाईप्ड गॅस, म्हणून मला जरा सिलेंडर मध्ये गडबड होते. 5 मिनिटं लागेल, मी बनवते, तू बस जा. अरे नाही नाही, काहीतरी काय नेहा, तू नको दगदग करू. तू जा, मी खरंच करतो. परी, आईला बाहेर घेऊन जा. तू जा, मी 5 मिनिटं चल आई, डोंट वरी, डोंट वरी ॲट ऑल.
नीट करशील ना? रिलॅक्स ये. आई चल. तिथेच आहे मुगाची डाळ. एवढ्या मोठमोठ्या इंटरनॅशनल डील्स क्रॅक केल्या आहेत मी, पण एक खिचडीचं डील अंगाशी येणार असं दिसतंय.